नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी. माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी सिद्धेश सावंत. मंडळी, या सगळ्याच्यात आज आम्ही का भेटतोय, इथे आम्ही अशा पद्धतीने का बसलेलो आहोत, काही नाही, सहज आपलं. मी म्हटलं काही गोष्टी अशा आहेत ज्यावरती बोललं पाहिजे, त्या आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर केलं पाहिजेत. आणि आजचा आमच्या या सगळ्या गप्पांचा विषय जो आहे, 2017 मध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की कच्चा लिंबू नावाची, हो ना सिद्धेश, 2017. 2017ला ही फिल्म आली होती, जिला खरं तर आर्ट आणि कल्चर या कॅटेगरीमध्ये नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आहे. आणि प्रसाद ओकने ती डिरेक्ट केलेली होती, चिन्मय मांडलेकरनी ती लिहिलेली होती. अप्रतिम अशी फिल्म, म्हणजे कृष्ण धवल, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तो चित्रपट जो आहे तो आलेला होता. आता तुम्ही म्हणाल की 2017च्या या चित्रपटाबद्दल आत्ता का आम्ही गप्पा मारतोय. यूट्यूबवरती आलेला आहे, लोक बघतायत. खरं तर ज्यावेळी जी मंडळी तो चित्रपट ज्यांचं बघणं राहून गेलेलं आहे, मी आवर्जून आम्ही दोघंही आग्रह करण्यासाठी इथे बसलेलो आहोत की जरूर तो चित्रपट बघा. ही कथा आहे शैला आणि मोहनची आणि त्यांच्या गतिमंद मुलाची, होय की नाही बरोबर. सिद्धेशने पण तो बघितला. सिद्धेश, खरं तर हा विषय आणि इथे बसून गप्पा मारण्याचं निमित्त मुळात हा सिनेमा ठरला. हा. कारण आम्ही सहज भेटलो होतो आणि आमची अशी चर्चा झाली की अरे आज काय बघितलं आणि आज काय बघतोयस. हो, आणि हो. विशालने मला सांगितलं की अरे कच्चा लिंबू आला युट्यूबवरती, तू बघितलंयस का. तर मी 2017लाही बघितलं नव्हतं आणि आत्ता बघितलं. आणि मी फोन बघितल्या विशालला फोन केला होता आणि विशाल तेव्हा बुलेटिनमध्ये अँकरिंग करत होता. आणि इमिजिएटली मी त्याला सांगितलं बुलेटिन संपल्या परत आमचं बोलणं झालं. या सिनेमाबद्दल, या सिनेमापासूनच या सगळ्या संपूर्ण सेगमेंटची सुरुवात करण्याचं खास कारण आहे. कारण आता आपल्या आजूबाजूचं सगळं जग असं आहे की सगळं कलरफुल आहे. कलरफुल सगळं HD, सुपर HD, 4K वगैरे वगैरे असं सगळं झालं आहे. आणि त्यात जेव्हा तुम्ही एखादी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बघता आणि ती तुम्हाला अपील करते, तुमच्या संवेदना जागवते, अशा पद्धतीचं काही बघितल्यानंतर ते आपल्या प्रेक्षकांनाही सांगावं आणि त्याच्यावरती गप्पा माराव्यात. त्यातलं छान छान काय बघायला मिळालं, काय शिकायला मिळालं, याच्यावरती बोलावं म्हणून आम्ही हा सगळा अट्टहास करतोय. तर त्या निमित्ताने विशाल, तू खरं तर पहिल्यांदा मला सांग की या सिनेमात बघितलेली, जशी आपण गप्पा पण मारल्या होत्या, या सिनेमात तू बघितलेले असे कोणते सीन, म्हणजे कथानक आपण नको सांगायला, पण असे कोणते सीन जे आपल्याला खूप म्हणजे अल्टिमेट वाटले आणि असं वाटलं की यार हे काय काम करून ठेवलं लोकांनी. मी खरं सांगू, मला याच्यामध्ये ना, या सिनेमाच्या संदर्भात मुळात प्रसाद ओकला जर तुम्ही बघितलं, प्रसाद ओकचा 2017 पूर्वीचा एकूण प्रवास, दिग्दर्शक म्हणून अशा पद्धतीची फिल्म त्यांनी पुढे आणणं, हाच माझ्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. कारण प्रसादला आपण आपण म्हणतो ना, तंबूतले काही चित्रपट, कुंकुलवते माहेरचं असेल, किंवा एक असा काहीतरी नवरा की जो बायकोला छळतोय किंवा विलन म्हणून त्या घरामध्ये काम करतोय, पण नंतर त्याला पश्चातबुद्धी तो सुधारलेला आहे, असे बॉक्स ऑफिसवरती टपाटप तिकीट काढून, म्हणजे ज्याला आपण गल्ले भरू चित्रपट म्हणतो, त्याच्यामध्ये भूमिका करताना बघितलं. त्याला काही सेन्सिबल भूमिका करताना पण आपण बघितलं प्रसादला. विनोदी पण. विनोदी पण करताना बघितलेला आहे. पण प्रसाद सारखा व्यक्ती, एक अभिनेता, अशा पद्धतीने या चित्रपटाचं दिग्दर्शन करतो, हाच मोठा आश्चर्याचा धक्का होता. मंडळी, असं असतं की या कलरफुल जगात जगताना सुद्धा आपल्या आयुष्यात काही दुःख अशी असतात की जी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट फेजमध्ये घेऊन जातात. हेच खरं तर त्या चित्रपटातल्या शैला आणि मोहनची कथा आहे, ज्यांच्या मुलाची गोष्ट आहे. त्यातले काही संवाद जे आहेत, मी पुन्हा, म्हणजे सिद्धेशने जसं म्हटलं की आम्ही आग्रह करू की हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बघा, पण यात मला काय भावलं, मला सगळ्यात मोठं भावलं की आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव, ज्याचे आत्तापर्यंत आपण वेगवेगळे चित्रपट बघितलेले, अगदी नटरंगपासून ते आत्तापर्यंत हिंदीतले पण. अटल जो चित्रपट आला होता, पंकज त्रिपाठीला घेऊन त्यांनी तो चित्रपट केला, फार सुरेख तो चित्रपट झालेला होता. रवी जाधव सारखा डिरेक्टर हा आर्टिस्ट म्हणूनही किती सुंदर काम करू शकतो मोहनच्या भूमिकेत, ते या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे सोनाली तर उत्तमच आहे, सिनियर सोनाली कुलकर्णी, वादच नाही. त्यातला एक संवाद आहे, जी सचिन खेडेकर बरोबर ती गप्पा मारत असते ऑफिसमध्ये, जेव्हा सचिन खेडेकरांना कळतं, म्हणजे बॉस म्हणून त्यांना कळतं की का शैला ऑफिसला उशिरा येते सारखी, ज्यावेळेस त्यांना कळतं की तिचा मुलगा हा गतिमंद आहे, सगळं त्याचं आवरून यावं लागतं, मग हळूहळू तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सचिन खेडेकर जाणून घ्यायला सुरुवात करतात. सोनालीचा एक डायलॉग आहे जो कच्च्या लिंबूच्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळतो की मी खरं सांगू का सर, की आमचा जोडा हा लक्ष्मीनारायणासारखा नाही, तर आमचा जोडा हा चंद्र सूर्यासारखा आहे. बरोबर. एक उगवतो आणि एक मावळतो, एक मावळतो तो दुसरा उगवतो, असं इतकं स्पर्श करणारा तो संवाद आहे ना. आणि दुसरा त्यातला एक सीन आहे की सोनाली आपल्या बॉसचा दिलेला केक, या दिवशी म्हणजे इतकी वर्ष मुलाचा सांभाळ करण्याच्या नादात ना ते लग्नाचा वाढदिवस करू शकलेत, ना ते कुठेतरी स्वतंत्र फिरायला जाऊ शकलेले,
उमेदीच्या काळातला त्यांचा रोमांस देखील हरवलेला आहे. नवरा बायकोचा रोमांस फक्त हा शारीरिक नसतो, संवादातला देखील असतो, तो देखील हरपलेला आहे. या सगळ्या याच्यात कुठेतरी तो एक केक ती घरी घेऊन आलेली आहे की आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करूयात. पण तो केक घरातला त्यांचा लेक फस्त करतो. सोनाली किचनमध्ये गेलेली आणि ती बाहेर येते तेव्हा तो केक सगळा जो आहे तो संपलेला आहे. म्हणजे त्यातल्या काही गोष्टी ज्या अर्धवट उरलेला आहे तो रवी म्हणजे तो मोहन जो आहे तो खाताना दिसतोय. तर सोनाली त्यांना असं विचारते, अहो त्याच्यावरती 2 उडणारे पक्षी दिसले होते का, तुम्ही बघितले का? कम्मलीचा तो स्पर्श करणारा संवाद होता. बरोबर. खूप असे प्रचंड scene आहेत. भावनिक आहे तो, हा, म्हणजे भावनिक आहे तो खूप इतका इमोशनल सीन केलाय. मला विशाल सांगायचं झालं तर या सिनेमात सगळ्यात आवडलेला सीन आणि आवडलेली व्यक्तिरेखा जर कुठली असेल तर ती, ज्याने जो रवी जाधव आणि मोहन आणि शैला यांना जसं बाळ आहे तसंच बाळ त्यांच्या एका मित्रालाही असतं. अनंत महादेवन. त्यांनी जे काम केलं या सिनेमामध्ये आणि ते कॅरेक्टर जे काही लिहिलेलं हो आहे हो ते अल्टिमेट आहे. आणि त्यांनी केलेलं कामही तितकंच. त्यांचा बारमधला एक सीन आहे हो. ज्याच्यामध्ये ते तो त्यांना बसलेला असतो. एकमेकाशी बोलत असतात की कृष्णा अभी भी मुझे दिखता है. कृष्णा अभी भी मुझे दिखता है, मुझे रात को नींद नहीं आती. आणि तो खतरनाक सीन आहे. आणि त्या सीन पर्यंत आपल्याला ते असे खूप प्रांजळ, खूप मनस्वी असा तो व्यक्ती वाटत राहतो. आणि ज्या दिवशी तो सांगतो, म्हणजे ज्या दिवशी तो कन्फेस करतो की माझ्या मुलाला मी कसं संपवलेलं आहे आणि का संपवलेलं आहे, ते हादरवणार आहे. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक पालक पाहतो. म्हणजे खरं तर आमचं पहिलं कच्चा लिंबूला आम्ही इतका भारावलेपणे बघण्यामागचं कारणच हे आहे की आपल्या बाजूला खूप नॉर्मलाइज आहे सगळं. आणि त्यामध्ये आपल्याला जेव्हा असं एखादं कुटुंब दिसतं ज्यांचं जे अपत्य आहे ते दिव्यांग आहे हो. किंवा गतिमंद गतिमंद आहे. वेगवेगळ्या प्रकारचा गतिमंदपणा असू शकतो, पण आता किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दिव्यांग असू शकतं. पण त्यातही शरीराने वाढ होते एखाद्या व्यक्तीची आणि बौद्धिक पातळीवरती ती होत नाही. आणि ते किती भयंकर आहे. रवी जाधवचा एक खतरनाक सीन आहे त्या मुलासोबतचा, जो आम्हाला तुम्हाला कॅमेरासमोर सांगता येणार नाही. तुम्ही तो सिनेमा जेव्हा बघाल ना तेव्हा अंगावरती काटा येईल. खरंय. म्हणजे त्या अपत्याच्या शरीराची वाढ होते, काही त्याच्या जाणीवा समृद्ध होत जातात, पण त्याला कळत नसतं की कुठे नेमकं कशा पद्धतीने व्यक्त व्हावं, काय व्हावं. मी सांगतो ना सिद्धेश, मी ना मिक्स डिसेबिलिटी म्हणजे मिश्र अपंगत्व या विषयावरती लिहिलेले अशी मुलं मी नॅबमध्ये बघितलेली आहेत की मला काही उदाहरणं या ठिकाणी ती मांडावीशी वाटतील. राणी मुखर्जीचा ब्लॅक चित्रपट आला होता आणि त्यानंतर अशी मुलं आहेत आपल्या अवतीभोवती हे मला कळायला लागलं. नाशिकमध्ये विद्याप्रबोधिनी म्हणून एक संस्था आहे जिथं खरं तर अशा गतिमंद मुलांना शिकवलं जातं, ज्यांचा सांभाळ केला जातो. नॅबसारखी संस्था आहे जिथं अशी मुलं आपल्याला बघायला मिळतात. राणी मुखर्जीच्या चित्रपटात तुम्ही बघितलं असेल की तिला दिसत नाही, बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही, आणि ती सगळ्या याच्यातनं कशी उभी राहते याची कथा जी ऐकून अमिताभ बच्चनच्या साथीने तुम्हाला बघायला मिळते. तर ह्या चित्रपटानंतर अशी मुलं मला बघायला मिळालेली आहेत किंवा असे आईवडील मला बघायला मिळालेले आहेत की ज्यांना त्यांच्या मुलाला चमच्याने भरवण्याकरता 1 महिना लागतोय. 1 महिना तो मुलगा जो आहे तो चमचाने खायला सुरुवात करतोय. म्हणजे हा घे चमचा, हे पोहे खा, हा उपमा खा. आणि काही क्षणात, काही दिवसांनी त्या मुलाला फिट येतात आणि तो पुन्हा लुळा पांगडा होऊन जातो. बापरे. पुन्हा शून्यात जातो. पुन्हा ते आईवडील शून्यापासून सुरुवात करतात. सिद्धेश, ऐन वयात अशा परिस्थितीतली आलेल्या ज्या मुली असतात, ऐन वयात आलेल्या मुली, त्यांना सांभाळणं सुद्धा त्यांच्या आई वडिलांना, खास करून आयांना, कल्पना करण्याच्या पलीकडे फार मोठी कसोटी असते. अहो अशी अवतीभोवती मुलं आहेत, हे पालक संघर्ष करतात, ते गिवअप कुठेच करत नाहीये, हेच सांगण्याचा हा चित्रपट करतो. आमचा आग्रह मंडळी की हा चित्रपट जरूर बघा. 2017चा हा चित्रपट आहे, पण आम्हाला असं वाटलं की नाही या सिनेमावरती बोललं पाहिजे. हा सिनेमा तुम्ही बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे, त्यानंतर आपल्याला कळेल की हे पालक कसे गिवअप करत नाही आहेत, कसे ते स्वतःच्या आकांक्षांना, आशांना, अपेक्षांना, स्वप्नांना बाजूला ठेवून त्या बाळासाठी झटतायत, मेहनत करतात. हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि याच्याही पेक्षा भयंकर संघर्ष अनेकांनी केलेले असतील. अशा काही घटना तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून आम्हालाही सांगा. आणि या निमित्ताने आम्ही कच्चा लिंबू पाहिला होता. तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा तुम्ही काय बघितले आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ज्याच्यावरती तुम्हाला ऐकायला आवडेल आम्ही बघितल्यानंतर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. बिलकुल. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी अशा शेअर करत राहू. धन्यवाद.